बालवयामध्ये निश्चित विवाह होता, परंतु त्याही कालावधीमध्ये एवढी मोठी समज या स्वराज्यातील प्रत्येकाला होती. विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा येसूबाई राणीसाहेबांना माहेरी पाठवलेलं होतं आणि सज्ञान झाल्याच्या नंतर इकडं आणल्या गेलेलं होतं. तो प्रसंग शिवराज्याभिषेकाच्या नंतरचा आहे, म्हणजे 1674च्या नंतरचा आहे. त्या कालावधीमध्ये आपल्या बापाचा राज्याभिषेक सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवताना शंभूराजे अतिशय आनंदी होते, कारण त्यांना युवराज म्हणून 1674मध्ये घोषित केल्या गेलेलं होतं. आणि 1674 पासून 1676-77पर्यंत पुन्हा एकदा दोन्ही बाप लेकांची ताटातूट झालेली असते. त्याचं कारण हे असतं, शंभूराजे हिंदवी स्वराज्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये मोहिमेवरती गेलेले असतात. अनेक वर्षे एकत्रित नसतात. कारण त्याचं आणखी एक होतं, मला त्या कलहापर्यंत निश्चित तुम्हाला न्यायचं नाही आहे, परंतु 1674मध्येच एकाच दिवशी दोन्हीही बापलेक पोरके झाले होते. पोरके त्याचं कारण हे होतं, राज्याभिषेक सोहळ्याच्या नंतर अगदी काहीच दिवसामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं, हिंदवी स्वराज्यासाठी जिनं आपला स्वतःचा पुत्र अर्पण केलेला होता, हिंदवी स्वराज्यासाठी जिनं आपल्या नातवाला देखील संपूर्ण धडे दिलेले होते, त्या राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ कालवश झालेल्या होत्या. त्यांचं निधन झालं होतं आणि म्हणून राजे घराच्या दायगडाच्या बाहेर पडले आणि शंभू बाळावरती हिंदवी स्वराज्याची जबाबदारी दिली. आणि त्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा 3-4 वर्ष बापलेक एकमेकापासून दुरावले गेले. नंतर मात्र परिस्थिती अशी झाली की रायगडावरती वेगवेगळ्या प्रकारचं राजकीय घडामोडी देखील घडत गेल्या आणि त्या घडत गेलेल्या घडामोडीमुळं शंभू राजांच्या बाबतीमध्ये इथून पाठीमागं आजपर्यंत आपल्याला देखील कोणाला जी खऱ्या इतिहासाची लवकर जाणीव करून दिल्या गेली नाही, ते संपूर्ण अपभ्रंश 1674 ते 1679 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये घडल्या गेलेत. प्रत्यक्ष प्रसंग वेगळे होते आणि जगाला दाखवले वेगळे जात होते. इतिहास वेगळ्या प्रसंगाची नोंद घेत होता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यासमोर वेगळं मांडलं जात होतं. प्रत्यक्ष स्थिती वेगळी होती, परंतु चित्रपट वेगळ्या चित्रानं रंगवल्या गेले होते. माझ्या शंभू बाळाला कोणी मदिरापान करणारा म्हणायचं, कोणी श्रीलंपट म्हणायचं. माझ्या दादांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यानं स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःची कधी पर्वाच केली नाही, स्वतःचं जीवन काय असतं हे ज्याला कधी माहितीच झालं नाही, त्याच्यावरती हे आरोप नाही सहन होण्यासारखे. परंतु खरा इतिहास आपल्यासमोर यायला खूप वेळ लागला माझ्या मायबापांनो, खूप वेळ लागला. आणि मग 1679मध्ये अनेक भ्रम निराश अनेकांचे होत होते, अनेक भ्रम निर्माण झालेले होते. कर्नाटकामधून छत्रपती शिवाजी महाराज परत आले. मला सांगायचं हे, त्यांच्यापर्यंत देखील खूप चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या. राजांचे अंतकरणाला दगड पडावा तसं, मोठं असं खड्डा पडावा तसं पडलं. माझा शंभू बाळ असं करू शकतो, असा विचार अंतकरणामध्ये आला. आणि त्याच कालावधीमध्ये शृंगारपूरवरून शंभूराजे पन्हाळा किल्ल्यावरती आलेले होते. रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावरती गेले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर दोघा बापलेकांची एक अनोखी भेट पन्हाळा किल्ल्यावरती 1679मध्ये झाली. मला सांगायचं हे, दोघंही दोन वेगवेगळ्या मोहिमेवरती असताना अनेक गोष्टीचे भ्रम केल्या गेले. त्याचं कारण हे होतं, त्यावेळेसच घडत होतं असं नाही. आजही अनेक ठिकाणी अनेक कुटुंबामध्ये वेगवेगळ्या उत्सवामध्ये, वेगवेगळ्या कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये देखील ह्याच गोष्टी घडत आहेत. फूट पाडायचे प्रयत्न होत आहेत, अपभ्रंश निर्माण करायचे प्रयत्न होत आहेत. आणि त्याच गोष्टी घडल्या. शंभूराजांमध्ये आणि छत्रपतींमध्ये फूट पाडण्याचा, अपभ्रंश करण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही बापलेकाची एक भेट पन्हाळा किल्ल्यावरती झाली. थोडा वेळ नाही, रात्रंदिवस, अख्ख्या 2 रात्री 1 दिवस दोघंही बापलेक हिंदवी स्वराज्याच्या पुढील कार्यासाठी, पुढील विस्तारासाठी
अगदी बारकाईनं खलबत करत बसले होते. बारकाईनं मी ही भेट का सांगतोय, मनापासून लक्षामध्ये घ्या. ही भेट आपल्यासमोर का मांडतोय, कारण ह्या भेटीला इतिहासामध्ये खूप वेगळं महत्त्व आहे. खूप वेगळं महत्त्व आहे. आणि ते महत्त्व असं आहे, पन्हाळा किल्ल्यावरती झालेल्या भेटीच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा रायगडावरती येतात आणि पन्हाळा किल्ल्यावरती शंभूराजे थांबतात. शंभूराजाकडं जबाबदारी दक्षिणेकडं विस्तार करण्याची दिलेली असते. त्यांना तिथूनच दक्षिण मोहिमेवरती निघायचं असतं. परंतु रायगडावरती मात्र वेगळंच काहीतरी घडतं. 1680चं ते साल प्रकट होतं. 1 नव्हे 2 महिने, 3 महिने, 4 महिने निघून जातात आणि नको त्या प्रसंगाला या हिंदवी स्वराज्यातील प्रत्येकाला सामोरं जायची वेळ येते. सौरव दादा मला म्युझिक दे. आवर्जून तुमच्यासमोर सांगेल, या महाराष्ट्र भूमीमध्ये, या हिंदवी स्वराज्यामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वाघानं, त्या सिंहानं आयुष्याची 50 वर्ष हिंदवी स्वराज्यासाठी अर्पण केली होती आणि 1680 मधील तो प्रसंग रायगडावरती उभा राहिला. माझ्या मायबापांनो, ज्यानं आपल्या लेकराच्या आयुष्याची, लेकराला कधी डोक्यावरती हात ठेवून चालण्याची कधी विचार केला नाही, ज्यानं आपल्या आईच्या बोटाला कधी धरलं नाही आणि कधी स्वतःच आयुष्यही पाहिलं नाही. 7 राण्यासोबत होत्या, परंतु कधी माझा प्रपंच आणि माझी राणी ही माझी आवडती, ती माझी नावडती असा विचार करायला ज्या व्यक्तीला कधी वेळच सापडला नाही, ते महाराष्ट्राचं असणारं आराध्य दैवत. 3 एप्रिल 1680चा तो दिवस. अनावधानाने तारीख चुकली तरी माफ करा बरं, कारण प्रसंग रायगडावरचा आहे. आणि त्या रायगडावरती अगदी छोट्या अशा प्रसंगाला सामोरं जात असताना माझ्या राजानं देह ठेवला. या महाराष्ट्राचा असणारा सिंह, या महाराष्ट्राचं असणारं आराध्य दैवत या मातीला अर्पण झालं होतं, स्वतःचा देह अर्पण केला. देह ठेवलाय. परंतु प्रत्येक बापाचं एक स्वप्न असतं माझ्या मायबापांनो. मी कोणत्याही ठिकाणी कुठंही देह ठेवला तरी माझा देह ठेवल्यानंतर माझ्या अंत्यविधीला माझं लेकरू हजर असलं पाहिजे. आणि प्रत्येक पोराचं ते भाग्य असतं की जेव्हा मला स्वतः माझ्या बापाच्या त्या अर्थीला खांदा देता येईल, मला माझ्या हातानं उचलून माझ्या बापाला त्या चितेपर्यंत नेता येईल, मला माझ्या बापाचं शेवटचं दर्शन घेता येईल. आणि याही प्रसंगामध्ये नियतीनं पुन्हा एकदा आमच्या शंभू भाळावरती अन्याय केला होता. पन्हाळा किल्ल्यावरती आमचे शंभू राजे होते आणि शंभू राजाला त्याच किल्ल्यावरती आपल्याच माणसानं नजर कैद केलं. करू द्या, माझा राजा खूप पराक्रमी होता. तो कोणतीही कैद सोडून निश्चित पळाला असता, आपल्या बापासाठी त्या किल्ल्यावरून उडी मारली असती त्यानं. परंतु माझ्या दादांनो, माझ्या शंभू राजापर्यंत साधी बापाच्या मरणाची खबर सुद्धा पोहोचू दिली नाही. अंत्यविधी पूर्णत्वाला जातो आणि मग माझ्या शंभू राजाला माहित होतं की माझे आबासाहेब आता राहिले नाहीत. आपला बाप गेलाय, बापाचं शेवटचं दर्शन मला घडलं नाही. दुःखामध्ये असणाऱ्या त्या शंभू राजाला कुठेतरी दुःख व्यक्त करावं वाटत होतं. नियतीनं ते दुःखही व्यक्त करू दिलं नाही आणि एका क्षणामध्ये सगळीकडून शंभू राजावरती आक्रमण केलं गेलं आणि शंभू राजाच्या सगळ्या बाजून तलवारी धरल्या गेल्या. तलवारी. हे काय चाललंय? अरे, ज्यांच्या हाताला धरून मी लहानचा मोठा झालो, ज्यांच्या हाताला धरून मी लहानचा मोठा झालो, त्यांनी माझ्या मानेला तलवारी लावल्यात.
अरे ज्यांच्या हाताला धरून लहानचा मोठा झाला त्यांनी माझ्या मानेला तलवारी लावल्यात. एवढंच नाही, अरे माझा बाप राहीगाण्यावरती मरून पडलाय, मला त्याच्या शेवटच्या दर्शनाला जायचंय आणि मला इथं रोखण्याचा प्रयत्न होतोय. काय चाललंय हे, काय चाललंय हे? एका मावळ्यानं शंभू राजाला खबर दिली, राजे युवराज, मोठ्या महाराजांचा अंत्यविधी कधीच उरकला. आणि मग मात्र वाईट वाटलं. पुन्हा एकदा अंतकरणामध्ये आपल्या बापाचं स्मरण केलं आणि बापाने जे शब्द आपल्याला पन्हाळा किल्ल्यावरती सांगितले होते ते एक शब्द शंभू महाराजांच्या कानावरती दणके मारू लागले. हीच का ती शेवटची भेट? मी म्हटलं होतं ना, इतिहास नोंद घेतोय. त्या इतिहासाने नोंद घेतली होती की शंभू बाळाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही शेवटची भेट असेल. त्या शेवटच्या भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महाराजावरती महत्त्वाची जबाबदारी टाकली होती. त्यांनी सांगितलं होतं, युवराज शंभू बाळा, तुमच्यावरतीची जबाबदारी आम्ही टाकतोय. उद्या आम्ही असोत नसोत, परंतु तुम्हाला ती जबाबदारी पार पाडायची. कोणती जबाबदारी होती ती? जबाबदारीचा विचार जर करायला गेलं तर राजमाता आऊसाहेबांच्या छत्रछायामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धडे गिरवले होते, जगद्गुरू तुकोबारायांची ज्यावेळेस त्यांना भेट झाली होती त्यावेळेस उपदेश नाही, फक्त कार्याची जाणीव तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना करून दिली होती की तुम्हाला करायचं काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पन्हाळा किल्ल्यावरती आपल्या पोराला सांगितलं, जे तुकोबारायांनी आम्हाला सांगितलंय, जे राजमाता आऊसाहेब जिजाऊंनी आम्हाला सांगितलंय, शंभू बाळा भविष्यामध्ये तुम्हाला देखील ते करायचंय. काय करायचंय? अभंगाचं पहिलं चरण, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. विनंती करेल, आत्तापर्यंत तुम्हाला कोणालाही थोडासाही त्रास होऊ दिला नाही. साधं मांडी मोडा असंही कोणाला म्हणलो नाही, टाळी वाजवा कोणाला म्हणलो नाही. आता सर्वांना विनंती असेल, माझे सर्व सवंगडी अगदी प्रेमानं पुढं भजन करतील. तुम्ही सर्वांनी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं, रुक्मिणी आईसाहेबांचं विठोबा रखमाई भजन अगदी प्रेमानं करायचं. पुढच्या 10 मिनिटामध्ये आपण जयंतीचा मुख्य उत्सव करू आणि नंतर समारोपाकडे जाऊ. मला माहीत आहे तुम्ही दिंडीमध्ये थकलेले आहात, सर्वांना भुका लागलेल्या आहेत, याची जाणीव ठेवून अगदी थोडासा वेळ आपला शिल्लक राहिलेला आहे, तेवढा वेळ मी निश्चित घेईल आणि तुम्हाला पटकन मोकळं करेल. विठोबा टाळी टाळी टाळी. हा मध्ये शंभू राजाने आपल्या बापाला गमावलं, परंतु बापाने जे काही सांगितलं होतं ते अंतकरणामध्ये समोर आलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. बाळराजे शंभू बाळा, तुम्हाला ते करायचंय जे पाखंड आहे त्याचं खंडन करायचंय आणि पालन तुम्हाला धर्माचं करायचंय. इथं तत्वही खूप छान मांडता येतं माझ्या बाईबापांनो. धर्म कशाला म्हणावं, धर्म नेमकं कोणता आहे? भविष्यामध्ये निश्चित तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे धर्म निश्चित मानून जाईल. तुम्ही म्हणाल पुढची सोय करतो काय, तसं काही नाही बरं. आता वेळ नाही म्हणून धावतं घ्यावं लागतंय. 1681 मध्ये या हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहासनावरती बसले, म्हणजेच शंभू राजाचा, राजाधिराज महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि 1681 ते 1689च्या काळामध्ये अनेक लढाया आमच्या शंभू राजानं केल्या. नुसतं अनेक लढाया केल्या नाही, तर या कालावधीमध्ये जेवढ्या लढाया केल्या तेवढ्या लढायामधील आमचे शंभूराजे एकही लढाई हरले नाहीत. एकही लढाई न हरणारा हा शिवपुत्र संभाजी
अगदी मनापासून सांगेल की संपूर्ण जग आपण हस्तगत करू शकतो, संपूर्ण जग आपण मिठीमध्ये आवळू शकतो, परंतु ज्या वेळेस या जगाला मिठी घालण्याचा प्रयत्न माणसं करतात त्यावेळेस जर अगदी जवळ बसलेल्या आपल्यानी जर पायाला चिमटा घेतल्या तर घट्ट पकडलेली मिठी कधीच सैल होऊन जाते. प्रसंग तोच घडला आणि आमच्या शंभू बाळाला, आमच्या युवराजांना, आमच्या राजाधिराज महाराज छत्रपती संभाजी महाराजांना धोका झाला. तो धोका संगमेश्वरमध्ये झाला. इथून पुढचा प्रसंग मला मांडायचा नाही आहे. त्याचं कारण हे आहे, हा प्रसंग बलिदान दिनाला आपण मांडत असतो. संगमेश्वरमध्ये जो काही प्रसंग घडला, जो काही धोका त्यांना झाला, त्या धोक्यामुळं आमचा राजा आमच्यापासून निश्चित हिरावला गेला. कोणता राजा हिरावला गेला, कोणत्या राजाच्या जीवनातील हा प्रसंग आपण पाहिलेला आहे. आज कोणत्या राजाची जयंती आहे, त्या राजांच्या जयंतीचा उत्सव आपण अगदी थोडक्यामध्ये साजरा करू. कारण संगमेश्वरच्या प्रसंगानंतर 11 मार्च या तिथीपर्यंतचा प्रसंग आवर्जून बलिदान दिनाच्या दिवशी कोणाच्या का होईना तोंडून तुम्ही निश्चित ऐका. आता तो मांडून मला तुमचे फक्त डोळे पाणावायचे नाहीत, तर मला माझे राजे जयंतीच्या निमित्तानं तुमच्यासमोर आणायचे आहेत. विठ्ठल शिवापूरच्या त्या जंगलामधून जाणारी ती वाट होती. आता थोडंसं बारकाई नाही का बरं का. शिवापूरच्या जंगलामधून जाणारी ती वाट होती. त्या वाटेवरून एक पालखी चालली. त्या पालखीला पुढे दोघं जण, मागं दोन जण घेऊन चाललेले होते. आणि त्याच वेळेस प्रसंग असा घडला, बाजूला असणाऱ्या त्या खेडेगावामध्ये एक शेतकरी जोडपं आपलं शेतातलं धान्य घेऊन गावाकडं निघालं होतं. आणि मुघल सैन्याने त्यांना अडवलं. का रे, बादशहाला धान्य न देता लपून छपून स्वतःच्या घरी घेऊन जातोय, कर म्हणून आता तुला सगळं धान्य द्यावं लागेल. एवढंच नाही, तू कर चुकवलास, लपून धान्य स्वतःच्या घरी घेऊन चाललास, आता दंड द्यावा लागेल. माफ करा, माफ करा, दंडही देईल. दंड देणार, काय दंड पाहिजे पहा बरं का, काय दंड पाहिजे. त्यावेळेस त्यानं त्या आमच्या शेतकरी भावाच्या पत्नीकडं बोट दाखवलं आणि सांगितलं, तुझ्या या पत्नीला आम्ही दंड म्हणून बादशहाच्या समोर नेणार आहोत. काय प्रसंग आहे. 2-3 ते मुघल सैनिक बिलगले. त्या माऊलीच्या हाताला धरलं, पायाला धरायला लागले आणि घेऊन जाणार. तेवढ्यामध्ये ती पालखी त्या ठिकाणी पोहोचते. पालखीतील पालखीच्या आजूबाजूला असणारं सैन्य त्या प्रसंगापासून थोडंसं बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होते. तो आवाज ऐकला आणि पालखीमध्ये बसलेल्या त्या मेण्यामध्ये बसलेल्या आतून आवाज येतो. कसला आवाज रे हे? काही नाही साहेब, राणी साहेब, काही नाही, जाऊ द्या, आपण वेगळ्या वाटेने चाललोय. नाही, आवाज कसला आहे असं मी विचारलंय. थांबा मेना. मेना थांबला जातो. पालखीतून एक तेजस्वी असणारी स्त्री बाहेर येते. काय चाललंय तिकडं? आवाज दिल्याबद्दल बरोबर तिथलं सैन्य थांबतं. इकडं पाहतं, तुम्ही तुमच्या वाट्यानं नीट जा, नाहीतर यांच्यासारखी गत तुमची करू. हा, आमची करू. बर, ए माझ्या मावळ्यांनो, या माझ्यासोबत. 4 पावलं टाकत ती असणारी तेजस्वी स्त्री समोर येते आणि आपल्या कमरेची तलवार उपसते. लावा हात माझ्या बहिणीच्या हाताला, एका एकाचा हात कापून टाकेल. आणि ती तलवार बाहेर निघते. माझ्या मायबापांनो, ज्यावेळेस ती तलवार बाहेर निघलेली असते त्यावेळेस ती तलवार हातात असणाऱ्या त्या तेजस्वी स्त्रीच्या पोटामध्ये बाळ वाढत असतं. आणि त्या बाळापासून ते स्फुरण मिळालेलं ती स्त्री, तुमच्या आमच्यासारख्यांची घरातली एखादी माता माऊली असती तर तिला बाकीचेही म्हणले असते, ती म्हणली असती, पोटात लेकरू आहे, खालीवर पाय पडला तरी डॉक्टर सांगतं काही खरं नाही. मग आता खाली उतरायचं आणि तलवार घ्यायची? नाही ना दादांनो, ते शक्य. आणि परंतु या तेजस्वी असणाऱ्या त्या महाराणीनं ते शक्य केलं. ते मुघल सैनिकावरती आपली तलवार चालवली, त्यांच्यापासून त्या आपल्या भगिनीची सुटका केली, तिला सुखरूप घरी पोहोचवलं. आणि तो मेना सरळ राजगडावरती आला. काही क्षणानंतर
आऊसाहेबांना ही खबर कळली आणि आऊसाहेब म्हटल्या, आज जरा वेगळाच पराक्रम करून आलाय वाटतं. नाही ना आऊसाहेब, काही नाही केलं, काही नाही केलं. तेवढ्यामध्ये राजे त्या ठिकाणी येतात आणि राजे आल्याच्या नंतर आऊसाहेब सांगतात, सई, राजे लढाईवरून आलेले आहेत, तुम्हाला त्यांचं औक्षण करायचं, व्हा पुढं. सई राणी साहेबांना वाटत होतं आपण जे करून आलो हे कोणालाच माहीत नाही. त्यांच्या अगोदर आऊसाहेबांना माहीत झालं. औक्षण करायला तिलक केला आणि ताट ओवाळणार तेवढ्यामध्ये राजे म्हटले, राणी साहेबांच्या हाताला कुठं लागलं तर नाही ना. अरे केवढी ही चाणाक्ष वृत्ती शिवाजी महाराजांपर्यंत देखील ही गोष्ट पोहोचली होती. ती गोष्ट ही होती का ज्या जंगलामध्ये एका भगिनीवरती अन्याय होत होता, त्या जंगलामधून माझ्या शंभू बाळाची आई सई राणी आईसाहेब प्रवास करत होत्या. दुःख पाहवलं नाही, दुःख त्यांना नाही तर येणाऱ्या त्या वाघाच्या छाव्यानं दुःख पाहू दिलं नाही. आणि म्हणून हा प्रसंग घडला. तो प्रसंग घडल्याच्या नंतर आऊसाहेबांनी सांगितलं, सई राणींना इथं ठेवू नका, त्यांना पुरंदर किल्ल्यावरती जाऊ द्या. पुरंदर किल्ल्यावरती सई राणी साहेबांची रवानगी केली गेली. तिकडं काही सैन्यही पाठवलं झालं, दासदासी पाठवल्या गेल्या आणि आऊसाहेब स्वतः जातीनं पुरंदरवरती हजर झाल्या. दिवसामागून दिवस लोटत होते. प्रसंग अतिशय आनंदाचा आहे. सर्वांनी अंतकरणाचे कान करून समोर लक्ष द्या. ह्या आनंदाच्या प्रसंगामध्ये तुम्हाला मला निश्चित घेऊन जायचं आहे. त्याचं कारण हे आहे की ज्याच्या निमित्तानं ज्या महापुरुषांना नतमस्तक करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत ना, त्यांना नतमस्तक का व्हायचंय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळणं गरजेचं आहे. माझ्या ऋषिकेश दादांना विनंती करेल की आपण अगदी संगीतमय वातावरणामध्ये सर्वांना निश्चित घेऊन जाऊया. पुरंदर किल्ल्यावरचा तो प्रसंग आहे. पुरंदर किल्ल्यावरच्या त्या प्रसंगामध्ये एक एक दिवस पुढं सरकत आहे. सई राणी आई साहेबांना वेगवेगळ्या प्रकारचे डोहाळे लागत आहेत. एक दिवस रात्रीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावरती जाऊन पोहोचले. राणी साहेबांना विचारलं, सई, काय इच्छा आहे तुमची? काही मागवायचंय तुमच्यासाठी खायला? सईने सांगितलं, राज, आम्हाला खाण्यासाठी काही नाही, मात्र मनामध्ये एक इच्छा आहे. बोला, काय इच्छा आहे तुमची? राज, मला तुमच्या सोबत जरा तलवार चालायची खूप इच्छा झाली आहे. पहा बरं, 9वा महिना एखाद्या स्त्रीला लागावा, तिनं बिछाण्यावरून बाजूला न सरावं आणि इकडं महाराणीला 9व्या महिन्याचे डोहाळे लागावेत आणि आपल्या पतीसोबत लढाई करण्याची इच्छा निर्माण व्हावी. रात्रीची वेळ निवडली राजाने, कारण आऊसाहेबांना माहीत झालं तर दोघांचाही बेत पाहिला जाणार होता. रात्रीच्या वेळी सई राणी साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या किल्ल्यावरती महालाच्या मागच्या बाजूला जातात आणि तलवारबाजी चालू होते. 1 डाव, 2 डाव, 3 डाव, थोडके नव्हे अर्ध्या रात्रीपर्यंत डाव खेळला जायला गेले. आणि मग राजानं सांगितलं, आमच्या बाळ राजाला त्रास होईल बरं. नाही ना राज, नाही खेळलं तर ते बाळराज आम्हाला त्रास देतं राज. आणि मग या प्रसंगामध्ये कसं बसं सई राणी साहेबांना महालामध्ये पाठवल्या गेलं. आणि पाठवल्याच्या नंतर रात्रीच्याच त्या वेळेला हिंदवी स्वराज्याचं आराध्य दैवत असणारे राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवरती निघून जातात. पूर्ण रात्रभर आपल्या सवंगड्यासोबत, मावळ्यांसोबत पुणे परिसरामध्ये, जुन्नरमध्ये जाऊन ते लढाई करतात. त्या ठिकाणी लढाईचा तो प्रसंग एवढा बाका निर्माण होतो. एक सैन्य राजांच्या खांद्याला खांदा देऊन लढाई करत असतं. इकडं मात्र शेवटच्या असणाऱ्या गरोदरपणाच्या कळा सई राणी आई साहेबांना येऊ लागलेल्या होत्या. सई राणी साहेबांची ती अवस्था पाहून आऊ साहेबांनी वैद्यांची नेमणूक केली. सुईला बोलवल्या गेला आणि महालामध्ये पाठवल्या गेलं. बघा आमच्या सईंकडं काय परिस्थिती आहे.
एका बाजूला आपला मुलगा स्वारीवरती गेलेला आहे, दुसऱ्या बाजूला आपली सून बाळांतपणाचे शेवटचे असणारे हुंदके मोजत आहे. मात्र आऊसाहेब दोन्हीच्या मध्ये ठाण मांडून बसलेले आहेत, मांडू घालून बसलेले आहेत. रात्रीच्या प्रसंगामध्ये अख्खी रात्र उलटत उलटत चाललेली आहे. त्याच क्षणाला आतमधून आवाज येतो, आऊसाहेब, 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 आऊसाहेब. अगं 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 अगं, काही बोलणार आहेस का नुसतं आऊसाहेब? आऊसाहेब, आऊसाहेब, अगं बोल ना. आऊसाहेब, पुन्हा आऊसाहेब म्हटलीस ना, तेवढ्यामध्ये मुख्य द्वारावरतून एक सैनिक येतो. आऊसाहेब, मुजरा आऊसाहेब. अरे आतून एक जण येलाय, बाहेरून एक जण येतोय, दोघंही फक्त आऊसाहेब ओरडतायत. अरे झालं तरी काय तुम्हाला? इकडून त्या सैन्याकडे हात केला, पुन्हा तो म्हटला आऊसाहेब. त्याला थांबवलं, इकडं सुईणीला हात केला, पुन्हा ती म्हणली आऊसाहेब. आता तुम्ही बोलताय का? त्यावेळेस तिनं सांगितलं, आऊसाहेब, आऊसाहेब, स्वराज्याचं धाकलं धनी आला आऊसाहेब, बाळ राजा जन्माला आला आऊसाहेब. आणि त्याच ठिकाणी दुसरा सैनिक म्हणतो, आऊसाहेब, आऊसाहेब, आमचा राजा जुन्नर ताब्यात घेऊन आला आऊसाहेब, राजा जिंकून आला आऊसाहेब, राजा जिंकून आला आऊसाहेब. माझ्या माईबापांनो, हिंदवी स्वराज्यासाठी हा एक वेगळा प्रसंग होता. एकाच दिवशी हिंदवी स्वराज्यामध्ये पुण्याचा खूप मोठा मुलूक माझ्या राजानं एकत्रित आणला होता. आणि त्याच दिवशी म्हणजेच 14 मे 1657 या दिवशी या हिंदवी स्वराज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जाणारा बाळ राजा जन्माला आलेला होता. आणि म्हणून हा दिवस इतिहासानं हिंदवी स्वराज्यासाठी नव्हे, नुसतं महाराष्ट्रासाठी, या भारतभूमीसाठी आणि या जगतासाठी सुवर्ण अक्षराने लिहून ठेवलेलं आहे. त्याचं कारण हे आहे, फक्त हिंदवी स्वराज्याचा विस्तारक नव्हे, तर धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म झालेला होता. बोला सगळ्यांनी एकदा जय घोष करावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मात्र याही प्रसंगामध्ये नियतीनं, इतिहासानं प्रत्येकाची परीक्षा पाहायचं ठरवलं. आणि अवघ्या 5 दिवसामध्ये रिझल्ट हा समोर आला की आमच्या सईर आणि आईसाहेबांच्या स्तनामधून त्या बाळासाठी दूध निघत नव्हतं. करायचं काय? वैद्यानं आऊसाहेबांना सांगितलं, बाळांत पिढा आमच्या सईर आणि साहेबांना झाली आहे आणि बाळांत पिढेमुळं त्यांना दूध येत नाही. करावं काय? वैद्यानं सांगितलं, गाईचं दूध द्या. आऊसाहेबांना विचारलं, गाईऐवजी दुसऱ्या माईचं दिलं तर चालणार नाही का? निश्चित चालेल म्हणून कळलं. पाहता पाहता खबर पसरली आणि पसरलेल्या खबरीमुळं 100-200 स्त्रिया माऊल्या, माता माऊल्या गडावरती आल्या. राजगडावरती आल्याच्या नंतर तिथं प्रसंग असा घडला की प्रत्येकजण मुलाखत दिल्यासारखा आऊसाहेबांच्या समोर येऊ लागलं. आणि आऊसाहेब विचारायच्या, बाळाला दूध पाजणार? हो पाजणार. काय घेणार? 100 बिघं जमीन द्या. दुसरी म्हणायची 100 मोहरा द्या. तिसरी म्हणायची माझ्या धन्याला स्वराज्यामध्ये चाकरी द्या, माझं कुटुंब चालल आऊसाहेब, बाकी काही नको. 1 2 3 4 5 6 पाहता पाहता 20-25 जणांची मुलाखत घेतल्यासारखी मुलाखत झाली. मात्र पाठीमागं उभ्या असणाऱ्या एका माऊलीला दम निघला नाही आणि ओरडत ओरडत पळत पुढं सुटली. का ग? अगं 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 अगं, काय लाज सोडली तुम्ही सर्वांनी? लाजा नाही वाटत तुम्हाला? काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय? अगं तुम्ही उभ्या कुठं आहात हे तरी कळतंय? आऊसाहेब म्हटल्या, का ग? का बरं एवढी चिडलीस? तू पाजणार बाळराजांना दूध? हो ना आऊसाहेब, मी पाजील आऊसाहेब. बाळराजांना दूध मी पाजील आऊसाहेब. बर, तू पाजायला तयार आहेस. काय घेशील तू? आऊसाहेब काय घेशील? अहो
ज्या माझ्या राजानं, ज्या माझ्या सिंहानं स्वतःच्या जीवाची कधी पर्वा केली नाही, स्वतःचा जीव जातोय का असा विचार केला नाही, कशासाठी विचार केला नाही, तर मी सुरक्षित राहावी, माझं पोरगं माझ्या स्तनाला बिलगून माझं दूध प्यावं, तेही पोरगं सुरक्षित राहावं, म्हणून हा आमचा राजा, माझा सिंह रात्रंदिवस पळतो आऊसाहेब. आणि त्या माझ्या सिंहाच्या छाव्याला दूध पाजायचं पैसा मागायचं आऊसाहेब, माझ्याच्याने हे होणार नाही. मी माझ्या बाळराजाला दूध पाजील आऊसाहेब. काय नाव तुझं? धाराऊ. धाराऊ ये इकडे. बाकीच्यांना पाठवून दिल्या गेलं आणि धाराऊंना समोर आणलं. धाराऊंना समोर आणल्याच्या नंतर सईर आणि आईसाहेबांच्या समोर नेल्या गेलं. सईर आणि आईसाहेबांना हा प्रसंग काहीच माहीत नव्हता. त्यांना वाटलं होतं डॉक्टर मला बरे करतील, वैद्यराज बरे करतील. त्या चिंतेमध्ये होत्या. बाकीच्यांना विचारायच्या काय करावं, मला दूध येत नाही, माझ्या बाळाला भूक लागली हो. तेवढ्यामध्ये आऊसाहेब येतात आणि आऊसाहेब सांगतात सई, शंभू बाळाला आजपासून या दूध पाजतील. आऊसाहेब विचार करा, माझ्या समोर बसलेल्या माझ्या माता माऊल्यांनो, आपण एखाद्या बाळाला जन्माला घालावं आणि त्याला पाजायला दूध न यावं इथपर्यंतही काही वाटणार नाही. एखाद्या गाई शेळीचं दूध बाटलीमध्ये भरून त्या लेकराला पाजल्या जावं इथपर्यंत देखील काही वाटणार नाही. परंतु माझ्या माता माऊल्यांना विचार करा, नियती किती खेळ मांडते. एखाद्या माता माऊलीला सांगावं की तुझ्या बाळाला शेजारी उभी असलेली ती आई तिचं दूध पाजणार आहे. सई पुन्हा म्हणाली, आऊसाहेब, सई आम्ही सांगितलंय ना शंभू बाळाला दूध या पाजतील. आऊसाहेब, सई म्हटल्याबरोबर त्या सई राणी साहेबांनी त्या बाळाला अगदी छातीशी बिलगलं, घट्ट पकडून ठेवलं. माझं बाळ माझ्यापासून आता दूर होईल याची भीती त्यांना वाटायला लागली. परंतु सई राणी साहेबांना पुन्हा सांगितलं गेलं, सई काळजी करू नका, आमचे बाळराजे फक्त त्या धाराऊचं दूधच पिणार आहेत, परंतु त्यांना संस्कार तुमच्याच सावलीत मिळणार आहेत. सई द्या बाळराजांना त्यांच्याकडं. एवढं मोठं दुःख अंतकरणामध्ये त्या सई राणी साहेबांच्या आलं आणि बाळराजाला स्वतःचा जीव उवाळून टाकावा, स्वतःच्या अंतकरणातलं काळीज असं हिसकावून काढावं, तसं शंभू बाळाला त्या धाराऊच्या हातामध्ये सई राणी साहेबांनी दिलं. पाचवीच्या दिवशी पाचवीचा सोहळा केला गेला आणि 12च्या दिवशी 12व्या दिवशी मात्र आऊसाहेबांनी पुरंदर किल्ल्यावरती एक अनोखा अशा प्रकारचा उत्सव निर्माण केला, ज्याला बारसं आपण म्हणतो, ज्याला नामकरण विधी आपण म्हणतो. त्या नामकरण विधीपर्यंत मी तुम्हाला घेऊन गेलोय. त्याचं कारण हे आहे, त्या दिवशी बाकीच्या राण्या विचारायला लागल्या, आऊसाहेब बाळराजांसाठी कोणतं शस्त्र पूजेला मांडायचं. आऊसाहेबांनी सांगितलं, मी देईल तिथं वेळेला तुम्हाला ती तलवार. ती तलवार पूजेला दिल्या गेली आणि ती तलवार पूजेला दिल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, बाकीच्या राण्यांनी ती तलवार ओळखली होती, ती तलवार कोणाची आहे, परंतु कोणाची काही बोलण्याची हिंमत झाली नव्हती. आणि त्याच वेळेस सगळ्या जमलेल्यांनी विचारलं, बाळाला पाळण्यामध्ये ठेवायचंय, बाळाला पाळण्यामध्ये ठेवायचंय. बाळाचा जन्माचा उत्सव बाळांत पिढेमध्ये आपण त्या दिवशी केला नाही. या बाळाचा जन्माचा उत्सव देखील आज आपल्याला करायचा आहे, कारण या स्वराज्याचं धाकलं धनी हे राज पुरंदरवरती जन्माला आलं होतं आणि हा आनंद साजरा करण्यासाठी आऊसाहेब सांगा ना, या राजाचं, आमच्या बाळराजाचं नाव काय ठेवायचंय. त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलं की आमच्या बाळराजाचं नाव, आमच्या मोठ्या बाळाचं नाव आम्ही ठेवणार आहोत. आबासाहेब समोर आले, संपलंय. मोठ्या राजाचं नाव आम्ही ठेवणार आहोत. आणि त्याच वेळेस सगळ्यांना लक्षात आलं, जी तलवार समोर आणलेली होती ती छत्रपती संभाजी म्हणजे संभाजींची तलवार होती. ती तलवार समोर मांडल्याबरोबर सगळ्यांचं निश्चय झाला आणि सगळ्यांनी अंतकरणापासून बाळराजाचं
नाव संभाजी असं ठेवलं. मात्र त्याच वेळेस सईर आणि आईसाहेबांच्या तोंडातून शंभू हे नाव समोर आलं आणि त्याच दिवसापासून 14 मे हा उत्सव माझ्या शंभू राजाची, माझ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती म्हणून साजरी केली जाते. तोच उत्सव आता या ठिकाणी महाआरतीनं पूर्णत्वाला जाणार आहे. या ठिकाणी जे काही योग्य असेल ते निश्चित गुरुवर्याचं, आणि चुकलं असेल तर अंतकरणापासून तुमची सर्वांची माफी मागतो. कमी वेळ होता, माझ्याकडून अनावधानाने जास्त वेळ खर्च झाला असेल तरी माफी मागतो आणि सर्वांची या ठिकाणी अंतकरणापासून रजा घेतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय बोली ले ले गुरे वेडे वाकोडी वरे नाही उच्चारिला अधिकार मी आपुला या ठिकाणी